या सीनेनं कसं रौद्ररूप धारण केलेलं आहे हे आपण बघतोय। पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि नागरिक अडकून पडलेले आहेत। त्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे। आता आपण सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये आहोत आणि माढा तालुक्यातल्या सीना नदीच्या काठावर या सीनेनं कसं रौद्ररूप धारण केलेलं आहे हे आपण बघतोय। सीना नदी काठावरच्या अनेक गावांना सध्या या पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे। गावाची गावं वस्त्या अनेक पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। ज्या वस्त्यांना पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि नागरिक अडकून पडलेले आहेत त्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे आणि ह्या गावांमधल्या गल्ल्या आहेत आपण बघतोय आणि आताच इथं एनडीआरएफची टीम आलेली आहे। एनडीआरएफची टीम या सगळ्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करते आणि जिथून फोन येईल तिथल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी ही कोल्हापूरची टीम आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही कधी कुठून आलात? आम्ही कुर्डवाडी नगर परिषद अग्निशमन विभागातून आहे। आमच्या बरोबर कोल्हापूरची एनडीआरएफची टीम आहे। व्हाईट आर्मी फोर्स आमच्या बरोबर सहकार्याला आहे। रात्रीपासून आम्ही साधारणतः 10 वाजल्यापासून आम्ही हे शोध करण्याचा प्रयत्न करत आहेत। आमच्या सोबत माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील तसेच माढाच्या प्रांताधिकारी मॅडम तसेच कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे पीआय साहेब, माढा पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब आणि तहसीलदार साहेब हे आमच्या सोबत आम्ही सर्व प्रशासन हे रेस्क्यू ऑपरेशन चालू केलेलं आहे। एक रेस्क्यू ऑपरेशन आता केलं जाणार आहे। एक महिला आहे त्या वस्तीवरती अडकलेल्या आहेत, चहूबाजूनं पाण्याचा वेढा पडलेला पुराच्या पाण्याचा आणि त्या गरोदर आहेत त्या आणि त्यांना वाचवण्यासाठी आता ही टीम तिथे चाललेली आहे आणि आमदार महोदय स्वतः आपल्या सोबत आहेत। अभिजित पाटील, तुम्ही आता या रेस्क्यू मध्ये स्वतः सहभागी झालेले आहात। काय परिस्थिती आहे? किती लोक अडकलेत? किती लोकांना बाहेर काढण्यात आले? आता काल रात्री आपण बघितलं, काल जसं आपल्याला बोललो तसं म्हैसगाव, तांदुळवाडी, पापनास, रिदोरे, लवे, कवे ह्या गावात रात्री आम्ही सगळी रेस्क्यू टीम काम करत होती। रात्री 100 ते 150 लोक त्या ठिकाणी बाहेर काढली। आता उंदरगाव, वाकाव, खैराव, केवड, पलीकडे दारफळ, राहुलनगर, निमगाव आणि महातपूर अशी गावं आज त्या ठिकाणी 16 गावं पाण्याने येडा मारलाय आणि आत्ताची जशी आपण सांगितली एक आमची भगिनी गरोदर आहे, तिला डिलिव्हरीसाठी लवकर आणणं आवश्यक आहे। काल एक घटना कळाली की आता ह्या पाण्यामुळे साप सगळे शिरतायत। एक जणाला स्नेक बाईट झाला परंतु उपचार मिळत नाही। अशा अनेक त्या ठिकाणी अडचणी समस्या येत आहेत। आता कोल्हापूरची टीम आली आहे, पुण्याची टीम आलेली आहे। आता 6 ते 7 बोटी आल्यात परंतु 1000 ते 1200 लोक अडकलेत। तरी आपल्या माध्यमातून मी पालकमंत्र्यांना बोललोय, जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय, एअरलिफ्ट करणं, हेलिकॉप्टर पाठवून हे तात्काळ त्या ठिकाणी इमर्जन्सी यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। कारण आज राहुलनगर सारख्या गाव अख्खं 600 लोक त्या ठिकाणी अडकलेत आणि त्यांना प्यायला पाणी नाही, कडनं हे घाण पाणी आहे, त्यामुळं पाणी नाही, खायला परिस्थिती नाही, लाईट नाही आणि अशा अवस्थेत लोक भयभीत झालेत। तर त्यांना तात्काळ, कारण सीना नदीमध्ये आता 75,000 पाणी होतं, ते अजून वाढायला लागलंय आणि आता 1,45,000 सकाळी 6:30ला होतं, ते पाणी अजून पोचायचंय 6 तासांनी आणि मग ह्याचं अजून रूप बदलणार आहे आणि वरून अजून त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो वाढतोय, पाऊस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एअरलिफ्ट करून ही 1000-1200 लोक हलवणं तात्काळ आवश्यकता आहे। मी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना बोललोय, पालकमंत्री येतो म्हणलेत आणि त्याची टीम देखील आणतायत आणि ही आज भयानक परिस्थिती आहे। कधी भूतून भविष्य एवढा पूर आला नव्हता एवढा सीना नदीला आज। बरोबर, सीना नदीला हा पूर आल्यानंतर मी थोडीसं हे चित्र दाखवतो। गावकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। हे गाव आहे उंदरगाव म्हणून याला ओळखलं जातं। तर या गावामध्ये आता गावातला जवळपास अर्धा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। अनेक बंगले पाण्याखाली गेलेले आहेत। नदीकाठ तर पूर्णपणे अर्धा किलोमीटर पर्यंत जी शेती होती ती शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि घरामध्ये अडकलेलं। आता हे छोटंसं गरीब कुटुंबाचं एक घर आहे बघा, पत्र्याचं घर आहे। आता त्या घरातला सगळा संसार उद्ध्वस्त झालेला, काय त्यांचं जे असेल ते सगळं त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे आणि जी झोपडपट्टी होती कडेनं या नदीच्या पलीकडच्या बाजूने आहे ती पूर्णपणे म्हणजे आता फक्त वरचे पत्रे तेवढे दिसत आहेत अशी परिस्थिती आहे।
त्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आता हलवण्यात आलेलं आहे। आणि दुसरी एक अडचण अशी आहे की आता या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सापांचं वास्तव्य आहे। साप आलेले आहेत वाहून पाण्यासोबत आणि त्यामुळे स्नेक्स बाईट्स वाढलेले आहेत आणि हे या पाण्यातले साप गावामध्ये सुद्धा शिरू शकतात, घरांमध्ये शिरू शकतात। त्यामुळे एक प्रकारची दहशत सुद्धा सगळ्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे आता रेस्क्यू ऑपरेशन करणं, पाणी अजून वाढणार आहे या परिसरातलं। काठावर सीना काठावरची परिस्थिती अजून विदारक होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासन सज्ज आहे आणि या सगळ्या नागरिकांना आता इथून हलवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। गावातून नदी वाहतीये आणि हे एक गाव नाहीये तर अशी 16 गावं आहेत जी आता पाण्याखाली गेलेली आहेत। नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुम्हाला जीवाच्या आकांतानं बाहेर पडावं लागलं, जीव वाचवण्यासाठी तुम्हाला रेस्क्यू करण्यात आलं। काय परिस्थिती आहे तुमच्या या सगळ्या गावातली आताची? आमच्या गावातली परिस्थिती एकदम भयानक आहे। माझी स्वतःची 14 जनावरं पाण्यात अडकली ती मधोमध। ती जनावरं सुद्धा मला त्याकडे वैरण टाकायला जाता येईना, काय करता येईना। बंधाऱ्याच्या जवळ माझी जनावरं अडकली ती। आपला जीव वाचला पण आपल्या जनावरांचा जीव वाचू शकत नाहीये याची वेदना, दुःख निश्चितपणे आहे। आणि आता ही सगळी मंडळी जी आहे ती काही जणांनी तर अक्षरशः जनावरं सोडून दिलेली आहेत पाण्यामध्ये, पर्याय नव्हता आणि जीव वाचवण्यासाठी माणसांचा संघर्ष सुरू आहे। आता ही टीम चालली आहे, एका गरोदर महिलेला वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम चाललेली आहे आणि त्या महिलेला अशा अनेक लोकांना वाचवण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे। नदीला आलेल्या महापुरामध्ये काठावरची अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत। या गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि आता हे उंदरगाव म्हणून आपण बघतोय आणि या गावाला चहूबाजूनं पाण्याचा वेढा पडल्यामुळे अनेक लोक ही या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहेत आणि या सगळ्यांना रेस्क्यू करण्याचं काम इथं सुरू आहे। व्हाईट आर्मी यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे, एनडीआरएफच्या माध्यमातून हे काम सुरू आहे, स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे। ही सगळी घरं बघा, फक्त पत्रे दिसत आहेत छतावरची आणि काही घरांचा पहिला मजला हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। या घरांमधला सगळा संसार जो होता तो सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे, वाहून गेलेला आहे। काही लोक जीवाच्या आकांतानं पळाली पण काही जणांनी आपली जनावरं जी आहे ती सोडून द्यावी लागली त्यांना पाण्यामध्ये। आता या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आमदार माढ्याचे अभिजित पाटील सुद्धा सहभागी झालेले आहेत। लोकांना वाचवणं ही तुमचं प्राधान्यक्रम आहे आता? नक्की, आज सगळ्यात महत्त्वाचं लोकांचं जीवितहानी होऊ नये, दुसरं जनावरांची जीवितहानी। आत्ता आपण एक बघितलं, ज्या ठिकाणी आपण चाललो होतो, जी गरोदर महिला होती तिला बाहेर काढणं आणि मग त्या ठिकाणी आवश्यकता आहे की अशा जे इमर्जन्सी पेशंट आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी बाहेर काढलं पाहिजे। सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत, आज सगळं घर असं सोडून रात्रीत पाणी आलंय, सगळं प्रपंच त्या ठिकाणी पाण्यात गेलाय। आता सरकारने याला मदत करण्याशिवाय पर्याय नाही। लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। लोकांना वाचवणे म्हणजे आज सगळ्यात महत्त्वाचं जीवितहानी होऊ नये। आज 1000 ते 1200 लोक अडकलेले आहेत, त्यांना महत्त्वाचं बाहेर काढायचं। आताही कोल्हापूरची व्हाईट आर्मी त्या ठिकाणी आली आहे आणि आता सगळ्यांची घरं बघताय। आज हे दुकानदार, इलेक्ट्रॉनिक दुकान आहे, ह्याच्या सगळी दुकानातली सगळे सामान भिजून गेले। आज अशा अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरातला, नागरिकाच्या घरातला संसार बुडलाय, सगळी वस्ती बुडली आहे आणि मग अशा ठिकाणी आता मदत करण्याशिवाय पर्याय नाही। हे संसार उघड्यावर पडलेत। आपण जर नदीचं रौद्र रूप बघत असाल तर किती ऊसावरती पाणी आहे, ऊस बुडालेत, ऊस दिसत नाही। 18 कांड्याचा ऊस असेल हा जवळपास, म्हणजे हा ऊसाला कारखान्याला जाणारा ऊस आहे आणि हा ऊस आता पूर्ण संपला आहे। आता या शेतकऱ्याला मदत करण्याशिवाय पर्याय नाही आणि मग बघा सगळीकडे पाणी आहे, जिकडे बघेल तिकडे पाणी आहे आणि भयान रूप त्या ठिकाणी पाण्याने घेतलंय। 1000 ते 1200 लोक त्या ठिकाणी अडकलेत। आता जर आपण बघितलं ही रेस्क्यूची टीम, एक बोट
कमीत कमी 8 ते 10 लोकांना जास्तीत जास्त आणू शकते आणि मग 1000-1200 लोक आणायला किती वेळ लागेल. आज तिकडून पाणी मोठ्या प्रमाणात येतंय. हे पाण्याची वाढ होते आहे. आज घरं सगळी त्या ठिकाणी भिजत आहेत. आता बघा एक किराणा दुकान आहे. आता या किराणा दुकानात काहीतरी राहिलं असेल का, कारण ते रात्रीत पाणी आलं. हे बघा छोटी छोटी हॉटेल्स होती ती सगळी हॉटेल सुद्धा सय्यद किराणा झालाय. त्या व्यवसायाला काय मदत करणार सरकार. हे किराणा दुकान ह्याचा 4-4, 5-5 लाखाचा 10 लाखाचा माल आहे. तो सगळा आता वाया गेलाय. तो विकू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं त्याला एक विशेष पॅकेज देऊन या लोकांना देखील आधार देणं, दिलासा देणं आवश्यक आहे. असे अनेकांचे आता त्या घरावरती बघा त्या ताई कशा बसल्यात. ती दिदी बसली आहे. आज खाली पाणी आलंय आणि त्यांना आता बाहेर काढणं ही प्राथमिक गरज आहे. लहान 2 मुली आहेत. आजी बसल्या तिथं. त्यांना बाहेर काढावं लागणार आहे. आणि मग अशी परिस्थिती सगळीकडे त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. आता आपण त्यांना वाचवणार. आज अशा ठिकाणी गरज आहे ती सरकारनं त्या ठिकाणी मिलिटरी पाठवणं, त्या ठिकाणी आम्हाला हेलिकॉप्टर पाठवणं, एअरलिफ्ट करणं आणि तात्काळ या लोकांना दिलासा देण्याची खूप मोठी गरज आहे. नक्कीच. आणि ही सगळी जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, या पूर परिस्थितीमध्ये अनेक ओंडके वाहून येत आहेत, मोठमोठी लाकडं वाहून येत आहेत. या सगळ्यामध्ये साप सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहून येत आहेत. त्यामुळे गावामध्ये सुद्धा एक प्रकारचं भीतीचं वातावरण आहे. आणि नदीच्या किनाऱ्यावरचा जो सगळा व्यावसायिक आहे तो व्यावसायिक सुद्धा संकटात सापडलेला आहे. या व्यावसायिकाला आता मदतीची आवश्यकता. आता हे सय्यद किराणा दुकान आहे बघा. या किराणा दुकानामधला सगळा माल, मोबाईलची दुकानं आहेत, ही सगळी दुकानं आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत. अर्धी दुकानं जवळपास बुडालेली आहेत. शेती तर पूर्ण गेलेलीच आहे. तर आता या सीना नदीला आलेल्या पुराच्या नंतर ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपण बघतोय. माढा तालुक्यामध्ये वाहणारी ही सीना नदी जी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये जी गावं आहेत 16 गावं, त्या 16 गावांमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. काही लोकांना विशेषतः महिला आणि जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना प्राधान्य दिलं जात आहे. या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या डीपी वाहून गेलेल्या आहेत, मोटारी शेकडो मोटारी वाहून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर पाईपलाईनसाठीचे जे पाईप आहेत ते सुद्धा वाहून गेलेत. शिवाय नदीकाठावरती वस्तीवरती जी जनावरं होती ती जनावरं सुद्धा या महापुरामध्ये वाहून गेलेली आहेत. द्राक्ष, ऊस, मका, सोयाबीन ह्यासारखी पिकं जी आहेत ती पण पाण्याखाली गेले. समोर आपल्याला दिसतंय ते ऊसाचं पीक आहे. या ऊसाच्या पिकाचे फक्त शेंडे दिसतात. म्हणजे 17 ते 18 कांड्यांचा हा ऊस काढणीला आलेला म्हणजे कापणीला आलेला हा ऊस आहे आणि आता फक्त शेंडे दिसत आहेत. याचा अर्थ आपल्याला लक्षात येऊ शकतो की ही कमीत कमी 15 फूटपर्यंत पाणी मध्ये तर आहे, त्याची खोली आहे. आणि हे पात्र जवळपास 1 किलोमीटरपर्यंत गेलेलं आहे. 1 किलोमीटर पात्र, अर्धा किलोमीटर इकडे आणि अर्धा किलोमीटर इकडे, अशा प्रकारे हे पात्र विस्तारलेलं आहे. आणि या पात्रामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत. 16 गावं आत्तापर्यंत पाण्याखाली आहेत. इथे कुटुंब आहे ते कुटुंब अडकलेलं आहे याच्यामध्ये. त्यांना काही घरं जी आहेत ते अजून सुद्धा पाण्याखाली आहेत आणि पाणी ओसरेल आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर काढलं जाईल अशी एक प्रकारची अपेक्षा अनेकांना आहे. त्यामुळे सुरक्षित स्थळी त्यांनी थांबावं. त्यांच्यासाठी NDRFच्या टीम आलेल्या आहेत असा मेसेज प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. फोन येत आहेत, आम्ही इथं अडकलोय आणि आम्हाला वाचवण्यासाठी यावं याच्यासाठी. आणि जसा फोन येईल तशा पद्धतीनं आता या सगळ्या नागरिकांना वाचवण्यासाठी NDRFची टीम मैदानात उतरलेली आहे. जवळपास 16 गावातल्या काही हजार लोकांना वाचवण्याचं काम NDRFच्या टीमला करावं लागणार आहे. या सगळ्यामध्ये स्थानिक ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. या स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनं सुद्धा हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे. इकडे आपण बघतोय की NDRFची टीम आता पुन्हा नव्या ऑपरेशनसाठी सज्ज झालेली आहे. नागरिक सुद्धा आहेत, अग्निशमन दलाचे जवान सुद्धा इथं पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या जवानांच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवरती इथं पोहोचवलं जात आहे. अशी गावं आहेत. आणि जी माहिती आपल्याला मिळते, तानाजी सावंत म्हणून जे माजी मंत्री होते त्यांच्या घराला चहूबाजूनं पाण्याचा वेढा पडलेला आहे. त्यांचं कुटुंबसुद्धा त्याच्यामध्ये अडकलेलं होतं. आता त्यांना तिथून रेस्क्यू करण्यात आलं आहे असं कळतंय. आणि याच भागामध्ये त्यांचं गाव आहे, त्या गावातला त्यांच्या बंगल्यामध्ये ते अडकले अशी माहिती आपल्याला मिळाली. पण अनेक लोक आहेत. आत्ता खरं तर किती नुकसान झालं याचा काही अंदाज नाही आहे, अंदाज येऊ शकत नाही आहे. कारण
या सगळ्याची भीषणता जोपर्यंत हे पाणी ओसरणार नाही तोपर्यंत ती लक्षात येणार नाहीये। आता मात्र जे गोरगरीब होते त्या सगळ्यांचे संसार पाण्याखाली गेलेले आहेत। आता हे एक छोटंसं घर बघा, या घरामध्ये पत्र्याचं हे घर आहे आणि या घरामध्ये याच्या बाजूची जी घरं आहेत त्या सगळ्या घरांमधला जो त्यांचा संसार असेल तो पूर्णपणे या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। या सगळ्यांना आता कशा प्रकारची मदत द्यायची, कशी प्रकारची मदत दिली जाईल, छोटी छोटी घरं आणि उंचीनं पण कमी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे एक निश्चितपणे जसं शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे तसंच घरांचं नुकसान झालेलं आहे, गावातलं नुकसान झालेलं आहे, प्रशासनाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। अनेक डीपी ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत, त्या वाहून गेलेल्या आहेत। त्यामुळे आता 3 दिवस झालं वीज नाही आहे, पाणी नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी सुद्धा नाही आहे आणि त्याचबरोबर आरोग्याच्या सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। हे सगळं जे ऑपरेशन इथं राबवलं जातं या ऑपरेशनच्या नंतर या नागरिकांना आशा आहे की नको तिकडे खड्डा असू शकेल, हां, तर हे सगळे नागरिक वाट पाहत आहेत हे पाणी कधी एकदा ओसरतंय आणि आपल्या आता शेतीमध्ये तर काही उरलेलंच नाही आहे, पण हे पाणी लवकरात लवकर ओसरावं हीच अपेक्षा आहे। पण काल सुद्धा रात्री प्रचंड पाऊस कोसळला, हा पाऊस कोसळल्याच्या नंतर एक चिंता निश्चितपणे निर्माण झाली होती नागरिकांमध्ये की या पावसामुळे परिस्थिती अजून गंभीर बनू शकते, कारण सीना नदीमध्ये पाण्याची जी आवक आहे ती पाण्याची आवक वाढलेली आहे। जवळपास 1.5 लाख क्युसेक इतकं पाणी या सीना नदीमध्ये येतं आहे। खरं तर नदीचं पात्र फार पुढे एक छोटंसं पात्र आहे, पण आता ज्या पात्राची क्षमताच 20-25 हजार क्युसेक इतकं पाणी वाहून नेण्याची आहे त्या पात्रात 1.5 लाख क्युसेक इतकं पाणी सध्या वाहत आहे। त्यामुळे या पूर परिस्थितीमध्ये अधिक गांभीर्यानं परिस्थिती बदलू शकते आणि आणखी काही गावं पाण्याखाली जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जाते। कारण रात्री जेव्हा पाऊस पडला त्यानंतर सीना कोळेगाव या धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे, ते पाणी इथपर्यंत पोहोचायला 5 ते 6 तास लागतील आणि मग हे पाणी अजून वाढू शकेल अशा प्रकारची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जाते। प्रशासन सज्ज आहे, अग्निशमन दल असेल, स्थानिक इथली यंत्रणा असेल, यांच्या माध्यमातून नागरिकांचे जीव वाचवणं याला सध्या प्राधान्य दिलं जातं आहे आणि त्यानंतर मग शेतीचं नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत हा नंतरचा मुद्दा आहे। पण ज्यांचे प्राण वाचले त्यांना प्राण वाचले याचं समाधान आहे, पण आपल्या जनावरांचे जीव वाचवू शकलो नाही याची वेदना आणि दुःख मात्र इथं आहे। हे ते सीना कोळेगाव ही ती सीना नदी आहे जिथं एकदा आम्हाला वर्षातनं पाणी द्या अशा प्रकारची मागणी करणारं हे गाव आहे। प्यायला तरी उन्हाळ्यामध्ये पाणी द्या याच्यासाठी आंदोलनं करणारं हे गाव आहे, त्याच्यासाठी संघर्ष करणारं गाव आहे। पण त्या सीना कोळेगावमधून आता एवढं पाणी सोडलेलं आहे की गावची गाव पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे जेव्हा दुष्काळामध्ये या सीना कोळेगावच्या पाण्याचा आम्हाला उपयोग होत नाही आणि आज मात्र सीना कोळेगाव धरणातून सोडलेल्या पाण्यातनं आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अशा प्रकारची भावना ही व्यक्त केली जाते। नागरिक मात्र यात आता पिण्याचं पाणी, चाऱ्याचा प्रश्न, अनेक प्रश्नांचा सामना करत आहेत।